नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, याआधी आपण चित्रपटाची समीक्षा या सदरामध्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि त्याचप्रमाणे देव माणूस या चित्रपटाची समीक्षा ही ऐकलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. आता आज मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलणार आहे? अतिशय उत्तम असा चित्रपट एप्रिल मे 99. मित्रांनो, तुम्हाला आठवतं का की 1990 नंतरचं जे दशक होतं त्या काळामध्ये बघा मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं आणि त्या काळच्या एप्रिल मे महिन्याच्या सुट्ट्या कशा होत्या तर अतिशय निखळ असा आनंद देणाऱ्या सुट्ट्या होत्या, एकमेकांमधला संवाद जागवणाऱ्या सुट्ट्या होत्या. हाच विषय घेऊन, हीच संकल्पना घेऊन रोहन मापुसकर लिखित दिग्दर्शित चित्रपट तो म्हणजे एप्रिल मे 99. अतिशय उत्तम असा चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या कथेबद्दल जाणून घेऊया. सिद्धेश, कृष्णा आणि प्रसाद ही 3 मुलं कोकण प्रांतात राहणारी आणि मुख्य म्हणजे गावामध्ये राहणारी आणि त्यातल्या एकाचे वडील त्याला मुंबईला पाठवणार आहेत इंग्रजी शिकायला, इंग्रजी आलंच पाहिजे. आणि त्या मुलाला अजिबातच मुंबईला जायचं नाही इंग्रजी शिकायला, कारण मग गावातल्या मित्रांचं काय होणार. कुठे कुठे प्लॅन्स बनवले आहेत त्यांनी, हरिहरेश्वरला फिरण्याचे प्लॅन्स आहेत, अजून काही काही प्लॅन्स आहेत. आणि त्याच वेळेला जाई नावाची एक मुलगी तिथे गावात राहायला येते आणि मग जाईच म्हणते की इंग्रजी शिकण्यासाठी काही तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही, मी शिकवीन की ना इंग्रजी. आणि मग तिथनं सुरू होतो सिद्धेश, कृष्णा, प्रसाद या तिघांनाही इंग्रजी शिकवण्याचे प्रयत्न आणि त्यातनं मग जी काही धमाल आहे. आणि मग या चौघांमध्ये जी मैत्री होते, सिद्धेश, कृष्णा, प्रसाद आणि जाई, या मैत्रीचा उत्तम कोलाज एप्रिल मे 99 मध्ये दाखवलेला आहे. आता तुम्ही विचार कराल की अजून काय काय आहे चित्रपटात. या चित्रपटात खूप काही आहे. म्हणजे दिग्दर्शकांनी छोट्या छोट्या गोष्टीतले बारकावे इतके उत्तमपणे टिपलेले आहेत. आता उदाहरणच द्यायचं झालं तर भटीण काकू म्हणून जी व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा मनाला भावणारी आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना की गावामध्ये विहिरीमध्ये पोहणं, विहिरीमध्ये उडी मारणं, यातले जे प्रसंग आहेत ते प्रसंग सुद्धा छान चित्रित केले गेलेले आहेत. आणि बोली भाषेत आपण म्हणतो ना जसे संवाद साधतो की गावातली माणसं ज्या पद्धतीनं एकमेकांशी संवाद साधतात, कारण आपण म्हणतो की मैलाला भाषा बदलत जाते आणि त्यामुळे त्या भाषेचा जो लहेजा आहे तो सुद्धा उत्तम प्रकारे यात वापरण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे शाळेतल्या गोष्टींचं सुद्धा चित्रण आहे, मुलामुलातली भांडणं आहेत, मग इंग्रजी शिकवताना आणि शिकताना होणारी जी काही मजा आहे, असे छोटे छोटे प्रसंग उत्तम पद्धतीने चित्रित केलेले आहेत. मला खास करून हरिहरेश्वरची प्रदक्षिणा जी दाखवलेली आहे ती प्रदक्षिणा बघायला सुद्धा खूप छान वाटते. अर्थातच कॅमेरा वर्क अतिशय उत्तम आहे आणि हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणेमध्ये तो मुलगा हरिहरेश्वरची जी कहाणी सांगतो, त्या प्रदक्षिणेच्या मार्गाबद्दल बोलतो, ते इतकं छान आहे ना की मुळात वास्तव वाटतो चित्रपट वास्तव वाटतो. ही या चित्रपटाची अत्यंत जमेची बाजू आहे. आणि मुख्य म्हणजे गावातल्या माणसांचे नातेसंबंध, ते नातेसंबंध इतके उत्कृष्टपणे चित्रित केलेत ना की खरोखरच बोलायला शब्द अपुरे आहेत. आणि मुख्य म्हणजे मैत्रीवरती, निखळ मैत्रीवरती हा चित्रपट उत्तम भाष्य करतो. हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा नॉस्टॅल्जिक व्हायला होईल, त्या काळात डोकावंसं वाटेल आणि मैत्रीची व्याख्या पुन्हा एकदा जाणून घ्यावीशी वाटेल. चित्रपटासंदर्भात बोलताना मला कौतुक करावंसं वाटतं ते जाईच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री रुजुता देशमुख हिची कन्या साजिरी जोशी हिचं. तिचा हा पहिला चित्रपट आहे आणि या चित्रपटात जाईच्या व्यक्तिरेखेत तिने उत्तम कामगिरी केलेली आहे. सिद्धेश, कृष्णा आणि प्रसाद यांच्या भूमिकेत असणारे कलाकार सुद्धा उत्तम आहेत. श्रेयस थोरात आहे, मंथन काणेकर आहे, आर्यन आहे. सगळ्यांच्या भूमिका उत्तम झाल्यात. आणि गावातली जे छोटे छोटे प्रसंग आहेत ते प्रसंग सुद्धा उत्तम पद्धतीने, गावातल्या ज्या प्रथा परंपरा असतात त्या प्रथा परंपरेबद्दल मी आत्ता जास्त बोलणार नाही, त्याकरता तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. त्या प्रथा परंपरांचं उत्तम पद्धतीनं चित्रण केलेलं आहे. चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं संगीत. समर हॉलिडेजची मजा किंवा ताकुंबा ताकुंबा हे जे गीत आहे ते गीत अक्षरशः तुम्हाला एका वेगळ्याच काळात घेऊन जातं. आणि मुख्य म्हणजे अतिशय भावस्पर्शी गीत म्हणून मन जाई जाई या गीताचा उल्लेख करावासा वाटतो.
संगीत उत्तम आहे चित्रपटाचं आणि अनेक अभिनेत्यांची फौज, अभिनेता अभिनेत्रींची फौज या चित्रपटात आहे. शुभांगी भुजबळ आहे, पत्रकार म्हणून असणारे सौमित्र पोटे आहेत, आनंदा कारेकर, डॉक्टर पूजा सुरेश, गौरी किरण असे अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. आणि त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन, सुट्टीतली मजा अनुभवण्यासाठी आणि पुन्हा एकदा स्वतःला नॉस्टॅल्जिक करण्यासाठी तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघायलाच हवा एप्रिल मे 99. मामाच्या गावाला जाऊया असं म्हणत आपण सुद्धा ही कोकण प्रांताची सफर करूया. कॅमेरावर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय उत्तम आहे आणि निसर्ग, गावातला जो निसर्ग आहे तो निसर्ग सुद्धा तुम्हाला खूप काही सांगून जाणार आहे. तेव्हा नक्की बघा आणि अर्थातच आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.